look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone. Think back to the night that we met, jumping in the pool, talk to you, dripping wet. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. हॅलो नमस्कार, ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत आहोत एक नवीन टॉपिक घेऊन। तर आजच्या टॉपिकमध्ये खूप छान मी माहिती सांगणार आहे, कारण आपण सर्वांनाच मेकअप करायला खूप आवडतं। आता आपले वेगवेगळे सण सुद्धा येतात, त्यामुळे आपण सर्वच जण तयार होत असतो आणि डेली रूटीनमध्ये सुद्धा आपण एखाद्या वेळेस कन्फ्यूज होतो की बीबी क्रीम वापरू की सीसी क्रीम वापरायला हवी, आणि कुठली आपले स्किन टाइप आपल्याला जर माहित असेल तर आपण योग्यरित्या आपण बीबी क्रीम सीसी क्रीम नक्कीच वापरू शकतो। तर ह्या सर्वांची माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर बीबी क्रीम, सीसी क्रीम, बीबी क्रीम काय आहे, सीसी क्रीम काय आहे, त्याचा बेस कसा असतो, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वतः मी माझा डेमो करून दाखवणार आहे। एका साइडला मी सीसी क्रीम लावणार आहे, दुसऱ्या साइडला मी बीबी क्रीम लावणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल सीसी क्रीमचा इफेक्ट जास्त आहे की बीबी क्रीमचा इफेक्ट जास्त आहे। तर चला तर मग मंडळी, जास्त वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि हो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर घंटीचं बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, छान छान कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। चला कंटिन्यू। तर फर्स्ट आपण बीबी क्रीम विषयी जाणून घेऊया। तर बीबी क्रीम म्हणजेच ब्लेमिश बाम किंवा मग याला ब्युटी बाम असं सुद्धा ओळखलं जातं। तर यामध्ये मॉइश्चरायझर, स्मूथ स्किन, लाईटवेट फाउंडेशन आणि SPF, त्यामुळे याला सेकंडरी जनरेशनमध्ये मेकअप प्रोडक्ट म्हणून ओळखलं जातं। तर हे मेल फिमेल दोघंही वापरू शकतात। आणि या क्रीममध्ये SPF असल्यामुळे अँटीऑक्सिडंट, त्याचबरोबर व्हिटॅमिन C असल्यामुळं आपण ऑफिस गोईंग असाल, कॉलेज गोईंग असाल तर कुणीही हे अगदी सहजरित्या यूज करू शकतो। ही क्रीम तुम्ही रोज वापरू शकता आणि ही क्रीम तुमच्या ड्राय स्किन असेल त्यालासुद्धा सूट होते, आणि जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल तर त्यालासुद्धा ही क्रीम सूट होते। बीबी क्रीमविषयी आपण जाणून घेतलं, आता आपण सीसी क्रीमविषयी जाणून घेऊया। बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यामध्ये काय फरक आहे आणि कोणत्या स्किन टाईपचे लोक यूज करू शकता हे आपण जाणून घेऊया। तर सीसी क्रीम म्हणजेच कलर करेक्शन किंवा याला कलर करेक्शन कॉम्प्लेक्शन असं सुद्धा ओळखलं जातं। यामध्ये सुद्धा फाउंडेशन, मॉइश्चरायझर आणि SPF आहे। SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर। पण सीसी क्रीमची कन्सिस्टन्सी लाईट आहे आणि कन्सिलरसारखा इफेक्ट देते, त्यामुळे सीसी क्रीम आपल्या चेहऱ्यावरील डाग धब्बे सहज लपवण्यास मदत करते। ऑइली स्किनसाठी हे जास्त सुटेबल आहे, कारण याची कन्सिस्टन्सी लाईट आहे आणि पोरलासुद्धा ब्लॉक करत नाही, त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे। तुम्हाला जर सीसी क्रीम विकत घ्यायची असेल तर तुम्ही लॅक्मेची 925 सीसी क्रीम यूज करू शकता। आणि फेसेस कॅनडाची अल्टिमेट प्रो ही सुद्धा खूप छान आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीबी क्रीमपेक्षा सीसी क्रीममध्ये जास्त SPF आहे, जसं की 40 to 50 पर्यंत। तर फ्रेंड्स, यावरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की बेस्ट कुठली क्रीम आहे। चला तर मग आता आपण आपल्या डेमोला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपला चेहरा जो आहे तो एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे। माझी टिकली जी आहे मी टिकली काढून घेते आहे। चेहरा मी फेसवॉशने वॉश केला, त्यानंतर मी माझं मॉइश्चरायझर जे आहे ते लावून घेते आहे। मॉइश्चरायझरसुद्धा छान चेहऱ्यावरती अप्लाय झालं पाहिजे। मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायची असते। तर आता मी कुठे बाहेर जात नाही आहे आणि फक्त व्हिडिओपुरतंच मी
हा डेमो दाखवण्यासाठी मॉइश्चरायझर यूज केलेला आहे, त्यामुळे मी इथे सनस्क्रीन लावलेली नाही आहे. पण तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. आता आपण अर्ध्या चेहऱ्यावरती बीबी क्रीम लावणार आहोत. तर माझ्या लेफ्ट साईडला एवढ्याशा अमाऊंटमध्ये मी घेतलेली आहे बीबी क्रीम आणि सगळीकडे असं डॉट डॉट करून व्यवस्थित अशी बीबी क्रीम आपली लावून घेते आहे. जेव्हा आपण बीबी क्रीम लावतो तेव्हा अशीच लावायची आहे आणि व्यवस्थित अशी मर्ज करायची आहे. आपल्याला असं काही नाही की ब्युटी ब्लेंडरच हवं, हाताच्या बोटांनीसुद्धा आपण छान व्यवस्थित लावू शकतो. तर बघू शकता तुम्ही अर्ध्या चेहऱ्यावरती लावून झालेले आहे बीबी क्रीम आणि अर्ध्या चेहऱ्यावरती काहीही आपण लावलेलं नाही आहे. तर तुम्हालासुद्धा थोडंसं दिसून येत असेल कॅमेरामध्ये की माझ्या जो डोळ्याचा खालचा जो भाग आहे तो थोडासा इवन टोन दिसत असेल तुम्हाला. तर इकडचा जो भाग आहे बेबी क्रीम लावल्यानंतर तो थोडासा ग्लो करतो आहे आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता. तर आता दुसऱ्या भागावरती आपल्याला लावायची आहे सीसी क्रीम. तर राईट साईडला आपण आता सीसी क्रीम अप्लाय करत आहोत. तर मी इथे एवढ्याशा अमाऊंटमध्ये ही सीसी क्रीम घेतलेली आहे आणि सीसी क्रीम लावताना सुद्धा डॉट डॉट करून व्यवस्थित अशी लावायची आहे. तर इथे मी थोडंसं जास्त प्रमाणातच घेतलेले आहे. जेवढी मी अमाऊंट दाखवली आहे ती आपल्याला दोन्ही साईडला पुरेसे होते एवढी आहे. ती मी आता एका साईडला व्यवस्थित अशी लावून घेते आहे, जेणेकरून तुम्हाला दिसतानासुद्धा दिसेल आणि लक्षातसुद्धा येईल. तर अशा प्रकारे स्किनमध्ये व्यवस्थित छान मर्ज करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, माझं हे सीसी क्रीमसुद्धा लावून झालेले आहे. बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यामधील अंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. सीसी क्रीममुळे काय होतं की आपल्याला छान मॅट लुक मिळतो आणि हे ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किनसाठी सुद्धा वापरू शकतो, जेणेकरून स्किन व धूळ पोल्युशनपासून आपल्याला ते वाचवते. तर आता तुम्ही चॉईस करा, बीबी क्रीम यूज करायची आहे की सीसी क्रीम यूज करायची आहे, कारण रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी माझ्या लेफ्ट साईडला बीबी क्रीम लावली होती, पॉन्ड्स बीबी क्रीम, आणि माझ्या राईट साईडला मी सीसी क्रीम लावली. तर सीसी क्रीम लावल्यानंतर कव्हरेज तुम्ही बघू शकता आणि बेबी क्रीम लावल्यानंतरचं कव्हरेज तुम्ही बघू शकता. तर असा आहे, थोडासा फरक मात्र आहे यामध्ये. तर यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. जर सिंपल मेकअप करायचा असेल आणि डेली यूजसाठी जर तुम्हाला बेबी क्रीम किंवा सीसी क्रीम यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या डेली रुटीनमध्ये ठेवू शकता. सो थँक्यू. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान छान कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.